श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संकट ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. सुख दुःख, यश अपयश, मान अपमान या सर्व गोष्टी आपल्या जीवनात घडतच असतात. प्रत्येकाच्या जीवनात ह्या गोष्टी आहेत. कुणी असा भेटणार नाही की ज्याच्या जीवनामध्ये या गोष्टी नाही. पण तरीही ह्या सर्व गोष्टी जेव्हा असह्य होतात किंवा हातातून बाहेर जातात, तेव्हा फक्त आधार असतो तो म्हणजे स्वामी समर्थांचा. तो कसा, आपण या कथेतून पाहूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. त्या सकाळी सगळं अगदी नेहमीसारखं होतं, पण त्या दिवशी अमोलचं मन काहीतरी वेगळंच सांगत होतं. पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या बसमध्ये तो निवांत बसलेला नव्हता, कारण त्याच्या मनात धडधड सुरू होती. हातातल्या पिशवीत एक लहानशी फोटोजीन होती, स्वामी समर्थांची. तीच त्याची साथ खरी होती. आणि त्या विश्वासानं त्याने डोळे बंद केले. मनात फक्त एकच शब्द, स्वामी, फक्त तुमच्या नावाने निघालो आहे, माझी काळजी घ्या. आणि मग प्रवास सुरू झाला. तो प्रवास असा प्रवास होता जो एका चमत्कारिक प्रवासासारखा होता. बस भरली होती, सीट मिळाली नाही. तो मागच्या दाराजवळ उभा होता. बस वेगात धावत होती. घाट सुरू झाला आणि अचानक समोरून एक ट्रक आला. ड्रायव्हरचा तोल गेला. बस थेट दरीत झुकली. एक गोंधळ, आरडाओरड आणि सगळं क्षणात घडलं. बस रस्त्याच्या कडेला लटकली. काही लोक दरीत पडले. अमोललाही जोराचा धक्का बसला आणि तो मागच्या दारातून खाली फेकला गेला. डोळ्यासमोर अंधार, डोकं फिरलं आणि शरीर बधीर झालं. पण त्या क्षणी त्याला वाटलं कुणीतरी त्याला अलगद पकडून झाडाजवळ ठेवले. डोळे उघडले तेव्हा त्याला खिशातलं स्वामीचं फोटो बाहेर पडलेलं दिसलं आणि थेट त्याच्या छातीवर होतं. अर्धवट शुद्धीत त्याने हातात घेतलं आणि म्हणाला, स्वामी, तुम्हीच वाचवलात. काही वेळात गावकरी आले. त्यांनी त्याला हॉस्पिटलला नेलं. डॉक्टर म्हणाले, अहो, हे तर चमत्कार आहे. एवढ्या उंचीवरून पडून सुद्धा याला काहीच मोठं झालं नाही. अमोल रडत होता, पण ते आनंदाश्रू होते, कारण त्याला माहीत होतं हे कोणाचं काम नाही, हे स्वामी समर्थ ह्यांचंच काम आहे. तो आजही ते फोटोजीन हृदयाजवळ ठेवतो आणि दररोज तो फक्त एकच म्हणतो, माझा श्वासही तुमचाच आहे स्वामी. आज त्याचं आयुष्य बदललेलं आहे, पण त्या प्रसंगानं त्याचा आत्मा जागा झाला. तो आता रोज एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतो स्वामीच्या नावाने आणि एकच मंत्र म्हणतो, श्री स्वामी समर्थ. संकट येणारच, पण स्वामींचं नाव घेतलं की तेही संपणार. जर तुम्हाला असाच एखादा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. स्वामींची कृपा जिथे आहे तिथे काळ सुद्धा थांबतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भक्तीपुढे विश्वास वाढवण्यासाठी शेअर करा. आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश तसेच दासबोध, श्लोक आणि त्याचे अर्थ दररोज घेऊन येत असतो, एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.